जय अंबे जय दुर्गे नमस्तुते नमस्तुते नमस्ते नमो नमः। नवरात्रीचे 9 दिवस, 9 रंग, 9 देवींचे दर्शन। आजचा दिवस पहिला। नमस्कार, मंगेश जाधव प्रोडक्शन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मी शीतल पवार। आज आपण नवरात्रीच्या पहिल्या दिवशी प्रथम स्वरूप शैलपुत्री देवीचे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत। नवरात्रीचा पहिला दिवस शैलपुत्री देवीला समर्पित आहे। या दिवसाचा शुभ रंग पिवळा आहे, जो आनंद, सकारात्मकता आणि प्रकाशाचे प्रतीक मानला जातो। शैलपुत्री देवी ही हिमालय राजाची कन्या आहे, म्हणून तिला शैल म्हणजेच पर्वत आणि पुत्री म्हणजे कन्या असे म्हटले जाते। तिचे स्वरूप अत्यंत तेजस्वी, शांत आणि पवित्र आहे। देवीने एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात कमल धारण केलेले आहे आणि ती वृषभ म्हणजेच बैलावर विराजमान असते। हिमालय राजाच्या घरी जन्म झाल्याने तिला शैलपुत्री म्हणतात, परंतु पूर्वजन्मात ती दक्ष प्रजापतीची कन्या सती होती। सतीने आपल्या पती भगवान शिवाचा अपमान सहन न करता यज्ञकुंडात स्वतःला आहुती दिली। नंतर ती हिमालय राजाच्या घरी शैलपुत्री स्वरूपात अवतरली, म्हणूनच शैलपुत्री देवीला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते। शैलपुत्री देवीच्या कृपेमुळे भक्तांच्या मनातील नकारात्मकता, अहंकार आणि अज्ञानाचा नाश होतो। तिच्या उपासनेने भक्तांना मनशांती, आत्मबल आणि जीवनातील सर्व संकटावर मात करण्याचे धैर्य प्राप्त होते। दुर्गेच्या प्रथम स्वरूपाची आराधना ओम देवी शैलपुत्रेय नमः या मंत्राचा जप करून केली जाते। आज आपण दर्शनासाठी आलेलो आहोत मल्हारपेठ तसेच बारावाड्यांचे ग्रामदेवी श्री निनाई देवी या देवीचे आशीर्वाद प्राप्त करून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्या उपासनेला एक शुभ आणि मंगलमय सुरुवात करूया। नवरात्रीच्या या पवित्र उत्सवात देवीच्या कृपेने सर्व भक्तांना जीवनात समृद्धी आणि आनंद लाभो। जय शैलपुत्री देवी। ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्।